दरम्यान मुंबईत मराठी विरुद्ध ओबीसी असा संघर्ष होण्याची चिन्ह दिसत आहेत, कारण मनोज जरांगेंनी 29 ऑगस्टला मुंबईत आंदोलनाची हाक दिली आहे, तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील 1 सप्टेंबरच्या आंदोलनावर ठाम असल्याचं स्पष्ट केलंय. असं कुणालाही दबाव आणता येत नाही. कास्ट स्क्रुटिनीवरती असं कुणीही दबाव आणू शकत नाही, पत्र देऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे की कास्ट स्क्रुटिनी जी असते तिला अर्धन्यायिक न्यायिक म्हणजे दिवाणी अधिकार असतात त्यांना, आणि त्यांच्यामध्ये जर कोण हस्तक्षेप करत असेल तर तो डायरेक्ट न्यायदानामध्ये हस्तक्षेप होतो. हे असं होणे नाही. आणि कुठलाही राजकारणी, कुठलाही मंत्री, मग ते शिरसाट साहेब असोत किंवा बावनकुळे साहेब असोत किंवा अजून कुणी असोत, ते कुठल्या पक्षाचे आहेत, ते सत्तेतले आहेत का विरोधातले आहेत, ह्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. पण कुठलाही माणूस अशा पद्धतीनं कास्ट स्क्रुटिनी समितीवरती, कमिटीवरती कोणीही दबाव आणू शकत नाही. ओबीसीनी एखाद्या या लोकशाही मार्गाने, सनदशीर मार्गानं, उपोषणाच्या मार्गानं आंदोलन करायचं नाही. हे भयंकर आहे. 1 सप्टेंबरच्या आपल्या आंदोलनावरचा फोकस जरा सुद्धा चुकून सुद्धा आम्ही इतर दुसरीकडे कुठेही घेऊन जाणार नाही. आम्ही सनदशीर मार्गाने, लोकशाही मार्गाने आमचं आंदोलन उभं करत आहोत.